दाढी थोडी वाढली आहे, पण आता कोण न्हाव्याकडे जाईल आरामात. अरे अरे कोणी आहे का? कोणी आहे का? लवकर इकडे या. काय झालं? माझ्या चेहऱ्यावर ऊन येतंय. जरा समोर एखादं फडकं टाक बरं आरामात. काय? अरे यासाठी तू ओरडत होतास का? अरे जगात एवढे आळशी पाहिलेत पण याच्यासारखा नाही पाहिलाय. चला रे जाऊया इथून आपण. आळशी कुठचा? हे पाय उडण का सेठ यांच्याकडे गहाण ठेवून थोडे पैसे तरी घेऊन या. तसाही ह्या पायांचा काय उपयोग आहे तुम्हाला? मी पानं वाढायला घेते आता. जेवायची इच्छा असेल तर उठून जेवा. अहो जेवण वाढून ठेवलं आहे, जेवायचं आहे की नाही? तू इतक्या प्रेमाने बनवलंयस, मग खाणारच ना मी आरामात. मजा आली. अहो आता पडूनच राहाल का विहिरीतून पाणी पण आणून द्याल? तुला माहितीये का गरमी किती वाढलीये ते? अशी एकही विहीर उरली नाहीये जी कोरडी पडली नसेल आरामात. अच्छा, आकाशाकडे पाहता पाहता विहिरी कोरड्या पडल्या हे पण कळलं तुम्हाला? वा 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 वा. चला विहिरीतून नाही तर नाही, कमीत कमी तलावातून तरी पाणी आणा. काय हो? काय म्हणालीस? तलावातून? अगं तुला माहितीये का की तलाव इथून किती दूर आहे ते आरामात. हो हो, तुमची जशी इच्छा असेल, जसं पाणी असेल तसं आणा, पण आणा. तू म्हणाली होतीस ना कोणतंही पाणी, मग आता मिळालं ना. अहो आळशीपणाची सुद्धा हद्द असते. अरे संध्याकाळ झाली, सगळे आले असतील. आले का अंगात प्राण? निघाले आपल्या लाडक्या आळशी मित्रांना भेटायला. स्वतः बिनकामाचे आहातच, पण गावातल्या सगळ्या लोकांना सुद्धा बिनकामाचं बनवलंय. हो का? तुला माहितीये का आळस करणं ही देखील एक कला आहे. तुला काय कळणार म्हणा. ठीक आहे चाललो मी आरामात. ब्रज भाऊ या बसा. अरे राहू दे, बसायला खाली कोण वाकेल बरं आरामात. अगदी आळशासारखं बोललात. हे काय आळशासारखं बोलणं झालं? मी तर उठल्यानंतर माझं अंथरूण सुद्धा व्यवस्थित करत नाही. पुन्हा रात्री झोपायचंच आहे तर मग अंथरूण व्यवस्थित का करायचं? अरे मी तर खाण्यासाठी भांडी सुद्धा नाही वापरत. ज्या भांड्यात जेवण बनतं त्याच भांड्यात जेवतो. त्यामुळे मग विहिरीतून पाणी काढा, मग ते घरी आणा, त्याने भांडी घासा, ही सगळी कामच करावी लागत नाही. अरे तू तरी जेवण बनवण्यासाठी पाणी आणायला विहिरीपर्यंत तरी जातोस ना, पण मला विहिरीपर्यंत जावं लागूच नाही म्हणून मी तर अंघोळच करत नाही. झाल्या का तुम्हा लोकांच्या छोट्या छोट्या बढाया मारून? तुमच्या अवतीभवती विहीर तरी आहे, पण मी तर इतका आळशी आहे की जेव्हा माझ्या दाढीत आग लागेल तेव्हाच मी विहीर खणून पाणी काढेन आरामात. वाह, आळशीपणात ब्रज भाऊंचा हात कोणीच धरू शकणार नाही. आग लागली, पळा. अरे पळा. अरे आग विझवा. पळा. कोणीतरी वाचवा. अरे कोणीतरी
असं वाटतंय की गावात काहीतरी झालंय. अरे काही झालेलं नसणार. कोणीतरी डोंबारी आला असेल, नाहीतर सापांचा खेळ दाखवणारा. हा तर आपण काय बोलत होतो बरं आरामात? अरे एकाएकी एवढं गरम का व्हायला लागलंय? गरमी मला तर नाही वाटत. अरे छताला तर आग लागलीये. अरे थांबा थांबा थांबा, तुम्ही सगळे उगाचच घाबरत आहात. पाऊस पडेल आणि मग सगळं शांत होईल आरामात. पाऊस? आणि आता? नाही तर काय. आणि पाऊस जरी नाही पडला तरी हवा उलट्या दिशेने वाहील आणि आग बघता बघता विझेल. तुम्ही सगळे बघाच आरामात. आपण इतकेही आळशी नाही की जीवावर बेतेल आणि आपण पडणार सुद्धा नाही. तुम्ही पण ना. जा जा, मी मात्र इथे झोपणार. अरे अरे हे काय झालं? माझ्या दाढीला आग लागली. वाचवा वाचवा, माझ्या दाढीला आग लागली. अरे असं कसं झालं? आरामात. लागली ना दाढीला आग, आता तरी विहीर खणायला घे आरामात. अरे आरामात नाही, लवकर करा. कोणीतरी तलावातून पाणी घेऊन या. हे तलाव तर खूप दूर आहे. मला तर वाटतं पाऊस पडण्याची वाट बघितली पाहिजे. अरे कसले आळशी आहात तुम्ही सगळे. आग वाढत चालली आहे आणि तुम्ही पावसाची वाट बघत उभे आहात आरामात. अरे कोणीतरी वाचवा. अरे वा, वाचलो मी. आग विझली एकदाची. काय तुम्ही सगळे इथे? हो हो, इथे. तुम्हा आळशी लोकांच्या भरवशावर राहिलं असतो तर संपूर्ण गाव जळून खाक झालं असतं. म्हणून मग आम्हालाच आग विझवावी लागली. आम्हाला आमची चूक कळली. अहो कुठे आहात तुम्ही? ऐकलत का? अगं हो, बोल की. हे काय, तुमची दाढी कुठे गेली? आळशीपणा सोबतच दाढी सुद्धा गेली. एकदा राजा विद्याधरच्या दरबारात एक कलाकार त्याच्या कलेचं प्रदर्शन करायला आला. आहे कसं कोणी जो त्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवेल, पिंजरा न उघडता सिंहाला बाहेर काढेल. विजयनगर वासियांच्या बुद्धिमत्तेला तू आव्हान देतोयस, आणि तेही आमच्या महाराजांसमोर. राजा विद्याधराला स्वतःच्या प्रजेवर आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवर खूप अभिमान होता. हा शिवमेणाचा आहे हे बघता क्षणी त्याच्या लक्षात आलं. तुझा हा मेणाचा सिंह पिंजऱ्याच्या बाहेर आहे कलाकार. हे विजयनगर आहे. इथे तू कोणालाही स्वतःच्या चातुर्याने मूर्ख बनवू शकत नाहीस. आता माझी प्रजा निर्णय घेईल की तुला काय शिक्षा द्यायची. काय कलाकार, मिळालं का उत्तर? उत्तर बित्तर नाही, ह्याला तर सरळ शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा तर झालीच पाहिजे. चांगला धडा मिळाला या कलाकाराला. हो बरोबर बोललास. तुझी ही अवस्था कोणी बरं केली बालक? राजा विद्याधरांनी केली गुरुवर्य. त्यांना स्वतःच्या आणि प्रजेच्या बुद्धिमत्तेवर खूप घमंड आहे. एखाद्या कलाकाराचा असा अपमान करणं राजाला शोभतं का? राजा विद्याधर तर माझेच शिष्य आहे. असं वाटतंय की त्यांना पुन्हा एकदा धडा शिकवण्याची वेळ आली आहे. उमेश, हरीश, मनीष. गुरुजींनी राजाचा अहंकार मोडून काढण्यासाठी स्वतःच्या 3 प्रिय शिष्यांना बोलवलं. जशी आज्ञा गुरुवर्य. अगदी असंच होईल. ते तिघही वेषांतर करून आपल्या गुरुजींच्या आज्ञेचं पालन करण्याकरिता निघाले.
आणि हरीश पोहोचला पानवाल्याच्या दुकानात. श्रीमान, ही पानं कशी दिली? 10 नाण्यांच्या बदल्यात 200. एकदम ताजी आहेत. तर बोला किती देऊ? ही घ्या 10 नाणी आणि सध्या मला फक्त 25 पानं द्या. बाकीची 175 पानं माझा मुलगा चिठ्ठी घेऊन येईल तेव्हा त्याच्याकडे द्या. उत्तमातली उत्तम शाल विकत घ्या. बोला श्रीमान, कोणती शाल देऊ तुम्हाला? मला तर ही वाली शाल हवी आहे. दुकानातली सगळ्यात चांगली शाल पसंत केली आहे तुम्ही श्रीमान. तुमची पारख चांगली आहे. फक्त 200 ला आहे. ही घ्या 25 नाणी. उरलेली 175 त्या पानवाल्याकडे ठेवली आहेत. तुम्ही कोणालाही पाठवून ती घेऊ शकता. माझी चिठ्ठी बघितल्यानंतर तो तुम्हाला देईल. पोरगा पानवाल्यापाशी पोहोचला. चिठ्ठी बघताच क्षणी तो म्हणाला, हो हो, ते श्रीमान थोड्या वेळापूर्वीच माझ्यापाशी आले होते. मी जेवण करून घेतो, त्यानंतर तू घेऊन जा. मी मोजून पूर्ण 175 तयार ठेवतो. मुलाने परत येऊन मालकाला सगळं काही सांगितलं. पैसे तर मिळतीलच हा विचार करून मालकाने शाल हरीशला देऊन टाकली. जेव्हा मुलगा आणि त्याचा मालक पुन्हा एकदा पानवाल्याकडे पोहोचले तेव्हा त्याने नाण्यांच्या ऐवजी चक्क पानं दिली. याचं काय करू मी? ते मला काय माहित. खा किंवा विकून टाक, जशी तुझी इच्छा. अरे मी तर माझी नाणी घ्यायला आलोय. अरे कोणती नाणी? अहो श्रीमान, ह्यांची फक्त पानं द्यायची बाकी होती, जी मी आता दिली. दोन्ही मालकांच्या भांडणात एकीकडून पानं बसू लागली तर दुसरीकडून नाणी. ही गोष्ट मग राजाच्या दरबारापर्यंत पोहोचली. सगळं प्रकरण ऐकताच राजाच्या लक्षात आलं की कोणीतरी त्यांना फक्त मूर्ख बनवत नाहीये, तर त्यांच्या प्रजेच्या आणि राजाच्या बुद्धिमत्तेवर देखील प्रश्नचिन्ह उमटवतंय. त्यांनी त्वरित आदेश दिला, ज्यांनी आमच्या व्यापाराबरोबर चालाकी केली आहे त्यांना त्वरित बंदी बनवून काल कोठडीत डांबून टाकण्यात यावं. राजाचे सैनिक हरीशला शोधू लागले. या दिशेने चला. आता गुरुजींचा दुसरा शिष्य मनीषची पाळी होती. मनीष ज्या दुकानात गेला ते दुकान सामान्य दुकान नव्हतं. ते राजाच्या कारागिराचं दुकान होतं, जिथे त्याने बनवलेल्या एकापेक्षा एक लोखंडाच्या आणि लाकडाच्या वस्तू होत्या. राजकारीगर आहात ना तुम्ही? मनीषला खूप श्रीमंत समजून दुकानदार त्याच्या जवळ आला. या श्रीमान, तुमच्यासारख्या लोकांसाठीच मी एक अद्भुत यंत्र बनवलं आहे. जर चोर तुमच्या हाती लागला तर त्याला या यंत्रात अडकवून तुम्ही बंदी शाळेपर्यंत घेऊन जाऊ शकता. चोर पळूच शकणार नाही. तुला सकाळपासून कोण भेटला नाही वाटतं? अरे जो चोर साखर दंड तोडून पळून जातो तो या तुझ्या लाकडाच्या यंत्राने पकडला जाणार आहे का? मी राजकारागीर आहे श्रीमान. याची मजबूती मी सिद्ध करू शकतो. श्रीमान, तुम्ही याला कुलूप लावा आणि बघा याची मजबूती. मनीषला तर हीच संधी हवी होती. त्याने राजाच्या कारागिराच्या सांगण्यावरून कुलूप लावलं आणि त्याच्या अवस्थेवर हसून चावी घेऊन तो तिथून पसार झाला. जेव्हा ही गोष्ट राजापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला. बस, आता खूप झालं. कोणीतरी माझ्या प्रजेला मूर्ख बनवून माझ्या सोबत माझी थट्टा करतोय. आता मी स्वयं त्या व्यक्तीला बंदी बनवेन. राजा वेषांतर करून निघाला. मात्र त्याला दिसलं की नगराच्या प्रवेशद्वाराजवळ एक निर्जन ठिकाणी एक माणूस आंब्याची परडी घेऊन बसलाय. तो दुसरा तिसरा कोणी नसून गुरुजींचा तिसरा शिष्य उमेश होता. अरे हा आंबे विकायला शहराच्या वेशी बाहेर का बसला आहे? माझ्या प्रजेला मूर्ख बनवणारा हाच तर नाही ना? भाऊ, आंबे कसे दिले? मी इथे आंबे विकायला नाही बसलोय. मग तू नवा आहेस का? माहित नाही का तुला? आजकाल आपल्या राज्यामध्ये एक टोळी फिरते जी लोकांना मूर्ख बनवते. आमचे राजा सुद्धा त्रस्त झालेत. हा, ते तर खरं आहे. त्या टोळीचा सरदार याच रस्त्यावरून जाणार आहे. मी त्याला पकडून राजाच्या ताब्यात देणार आहे.
त्या सरदाराला तू ओळखतोस? अरे नाहीतर काय, खूपच उंच, धिप्पाड आणि भयानक आहे तो. त्याला बघूनच घाबरून जाशील तू. चल चल आता चालता हो. अरे बाबा, मी त्यालाच बघायला आलोय. इथेच कुठेतरी लपून बसतो. अरे तू असाच नाचत राहिलास तर मी त्याला पकडणार कसा? हा, तू एक काम कर, तू ह्या आंब्याच्या पोत्यात लप. मात्र अजिबात आवाज करू नकोस. चल लवकर कर. राजाने उमेशच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तो पोत्यात लपून बसला आणि उमेशने पोतं बांधून टाकलं. बिचारा राजा थोडा वेळ तर गप्प बसला. मात्र बराच वेळ झाल्यानंतर त्याने ओरडायला सुरुवात केली. अरे कोणी आहे का? उघडा हे पोत. मात्र त्याच्या हाका ऐकायला तिथे कोणीच नव्हतं, एका बैलाशिवाय. सैनिकांनी जसं पोतं उघडलं, पाहतो तर काय, त्याच्या आतून राजा बाहेर आला. सरदार आला का? दुसऱ्या दिवशी गुरुजींना त्यांच्या 3 शिष्यांसोबत आणि कलाकारासोबत आलेलं पाहून राजा आश्चर्यचकित झाला. गुरुवर, हा तो तोच आहे ज्याने तुला पोत्यात बंद केलं होतं. हो, हे माझे शिष्य आहे, ज्याने तुला आणि तुझ्या 3ही व्यापाऱ्यांना मूर्ख बनवलं होतं. आणि हे सगळे माझ्याच आदेशाचे पालन करत होते. नाटक करणं तुझ्या अहंकाराला तोडण्यासाठी गरजेचं होतं विद्याधर. म्हणजे तू पुन्हा कधीच स्वतःच्या ज्ञानाच्या अहंकारामुळे एखाद्या कलाकाराचा अपमान करणार नाहीस. मला माझी चूक कळली गुरुदेव, मला क्षमा करा. राजाला त्याची चूक कळली. त्याने कलाकाराला आणि गुरुजींच्या शिष्यांना भेटवस्तू देऊन सत्कार केला. विजयनगरचा मुख्य रस्ता, जो एका तळ्याला लागून होता. इथे येणारा जाणारा प्रत्येक जण आराम करण्यासाठी थांबायचाच. हा, माझा दगड पाण्यावर जास्त गटांगळ्या खाईल आणि सगळ्यात लांब सुद्धा जाईल. लांब तर जाईल, पण माझ्यापेक्षा थोडं कमी. ये! हा कसला दगड आहे? याच्यावर काहीतरी लिहिलंय. ए पोट्या हो, ह्या तळ्यापाशी तुम्ही काहून उलट्या पुलट्या उड्या मारून राहिले? हा, सांगा सांगा. चला निघा आपापल्या घरी. आम्ही उलट्या उड्या यासाठी मारत आहोत जेणेकरून या दगडावर कोरलेले चित्र आम्हाला नीट दिसेल. चित्र? पोट्या बाजूला व्हाय ना, तू पण बाजूला व्हाय. मला तर हे गाढवाचं चित्र वाटतंय. काठी आणि तुटलेला माठ. मात्र याचा अर्थ काय असू शकतो? हा पहा, गाढव आणि काठी. मला जरा नीट विचार केला पाहिजे. हे आहे तरी काय? हा, आश्रमातल्या गुरुजींना विचारूया. गुरुजी तर तीर्थयात्रेला गेले आहेत. काय? गुरुजी बाहेर गेले तर मग शिष्यालाच आपला प्रश्न विचारूया. तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता का शिष्य वेदपालजी?
संधी चांगली आहे. माझे काम या गावकऱ्यांकडून करून घेतो. अरे आश्रमात खूप काम बाकी आहे, ते कोण करेल? ठीक आहे तर तुमचं काम आम्ही करू. हो ठीक आहे, यांचं काम आपण पटापट पूर्ण करून देऊया. गुरुजींच्या अनुपस्थितीत गावकरी त्या चित्राचं रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या शिष्याला वेदपालला घेऊन आले. शिष्य वेदपाल, जो स्वतःला खूप मोठा विद्वान समजायचा, तो गावातल्या भोळ्या माणसांना त्या दगडावर बनलेल्या चित्राचं रहस्य बारकाईने समजावून सांगू लागला. हे तर खूपच कठीण आहे, किंतु माझ्यासाठी नाही. ही काठी पाहताय ना, ही साधारण काठी नाहीये, ही जादूची काठी आहे. आणि हा जो माणूस आहे, माणूस कुठे आहे? ज्याच्या हातात काठी आहे. मात्र भाऊ, बघून तरी असं वाटत नाही की कोणीतरी काठीला धरून ठेवलंय. अच्छा, जर तुम्हाला इतकी समज आहे तर स्वतःच समजून घ्या. मी तर हो हो सांगतो. हा माणूस ज्याच्या हातात ही जादूची काठी आहे, हा कोणी सामान्य माणूस नाही. हे विजयनगरचे नायक आहेत, नायक. यांनी अनेक वर्षांपूर्वी विजयनगरचं संरक्षण करताना स्वतःचे प्राण त्यागले. मला असे दिसतंय की इथून जाणाऱ्या प्रत्येक माणसाने थांबून यांची साधना जर नाही केली तर त्याच फुटलेल्या माठाप्रमाणे त्या व्यक्तीचं नुकसान होऊन तो गाढव बनेल. दगड तर बोलत नाही. आता लोकांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्या दगडाचा पुजारी, आश्रमाचा शिष्य वेदपाल यालाच बनवण्यात आलं. तो तिथे वेडे वाकडे मंत्र बोलत राहायचा. या दगडाला दुधाने अभिषेक घाला. हो हो, तुम्ही सांगाल तसं करतो ना. बस बस, खूप झाले. दूध इथे द्या. होय होय. काही महिने हा प्रकार असाच चालू होता, जोपर्यंत आश्रमाचे गुरुजी तीर्थयात्रेवरून परत आले नाहीत. अरे रे रे रे, माझे प्रिय प्राणी आणि पक्षी, आश्रमाची ही दुर्दशा. शिष्य वेदपाल, वेदपाल, हे सगळे मला त्या दिशेला का खुणवतायत आणि तिथे एवढी गर्दी कसली आहे? अरे हे काय? गुरुजी, अरे हे काय करताय? कोणीतरी थांबवा ना यांना. आम्ही हे नाही होऊ देणार. हा, आम्ही आमच्या पूज्य देवाला नाही तोडू देणार, सांगून ठेवतो. असं होय? अरे आता हे काय बे? खजिना? दगडावरचं चित्र आपल्याला हे सांगत होतं की मी एखाद्या काठीच्या वापराने याला तोडल्यावर तुम्हाला खजिना मिळेल. असं न करणारा गाढवच असेल. परंतु आम्हाला तर तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता डोळे झाकून जर दुसऱ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही देखील असेच मूर्ख बनाल. क्षमा करा गुरुदेव.
हा खजिना या गावचा आहे, त्यामुळे याचा वापर रस्त्याची डागडुजी करण्यासाठी करण्यात येईल, जेणेकरून शहरात जाणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही. गावातील सगळ्यात गोड केळी आणि रसाळ आंबे मोहनच्या झाडाचे असायचे. यंदा खूप चांगलं पीक आलंय वासंती. यावेळी यांना विजयनगरच्या मोठ्या बाजारात विकल्यावर आपल्याला खूपच फायदा होईल. काय मस्त सुगंध आहे. मला 2 किलो आंबे द्या. आधी मला द्या. मी आधी आलोय. मला आधी द्या. कोणी 1 किलो आंबे घेतले तर कोणी 2 आणि कोणी केळी. हो, अरे च्या, तेवढ्यातच असा सुगंध आला की मोहन देखील स्वतःला थांबवू शकला नाही. हे माझं आहे. काय आहे ह्याच्यात ते तरी पाहू. पायसम खाण्याचा पदार्थ आहे. थोडस मला देशील का? तुला देत बसलो तर मी काय खाणार. 6 केळी आणि आंब्यांच्या बदल्यात मोहनने त्या माणसाकडून पायसम घेतलं. अजून आहे का? अजून हवं असेल तर स्वतः बनव ना घरात. कसं बनवतात ते? तर भरपूर आंबे आणि केळीच्या बदल्यात त्या माणसाने मोहनला पायसम बनवण्याची रेसिपी सांगितली. वासंती, वासंती, अगं वासंती, ऐक तरी. खूप खुश दिसतात. आज खूप नफा झाला की काय? नफ्याचं सोड. आज मी एक असा पदार्थ खाऊन आलोय की माझं मन प्रसन्न, तब्येत खुश आणि आत्मा अस्वस्थ झालाय. थांब, तुला दाखवतो मी. ही घातली साखर, हे घातलं तूप, हे घातले काजू आणि मनुका आणि तयार झालं हे पायसम. पण हे भांड तर रिकामं आहे. पण माझं डोकं रिकामं नाहीये वासंती. बघ, मी बनवण्याचं सगळं सामान घेऊन आलोय. फक्त तू आता फटाफट बनवून टाक. पण लाकडच नाहीयेत. हा, मी घेऊन आलो. बापरे, वाचवा, अस्वल, अस्वल, वाचवा. माझ्या हातून चूक झाली, वाचवा. आज नाही अस्वल बुवा, आज मला जेवायचंय. तुम्हाला नाही 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 अस्वल बुवा, मी तर पायसम बद्दल बोलत होतो. सगळी चूक माझीच आहे. मी पायसम खाण्याबद्दल विचारच केला नसता तर जंगलात लाकडं घ्यायला आलोच नसतो आणि पाय घसरून पडलो नसतो आणि तुम्हाला दुखापत देखील झाली नसती. माझं पायसम खाण्याचं स्वप्न स्वप्नच राहणार वाटतं. पायसम? हे पायसम काय सरे? पायसम, पायसमची चव. वा 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 वा. पायसमचा सुगंध. ज्याने पायसम नाही खाल्लं त्याने काय खाल्लं? हे बोलणार अस्वल अस्सल खवय्या होता. पायसम मला पण खायचंय. मला खायला घालशील ना? मात्र त्यासाठी आणखी लाकडं लागतील. पायसमचा भाग 100, 200 तुला हवी तेवढी लाकडं आणून देईन मी.
नाही, फक्त 500 पुरुषी होतील. इतकी लाकडं तर महिनाभर पण पुरतील. काय अस्वल? अहो, लोक मित्रांना नातेवाईकांना आमंत्रण देतात, तुम्ही अस्वलाला देऊन आलात? ओहो, बिचारी वासंती तरी काय करणार, लागली कामाला पाहुण्यांकरिता पायसम बनवण्यासाठी. वाह. पायसम तयार होतं. आता फक्त पाहुण्याची वाट पाहायची होती. पायसमचा सुगंध तर इथवर येतोय, मला तर राहवतच नाहीये. आपण थोडस चाखून बघूया का? हो, थोडस चाखून बघूया. झाकण उघडताच सुक्या मेव्यासोबत केशराचा असा सुगंध आला की दोघांना स्वतःला थांबवणं अशक्य झालं. चमच्याऐवजी आता वाटी आली, ती गेली, मग प्लेट, आणि मग पायसमचं भांडच. आणि ते दोघं खातच सुटले. अगं, आपण तर सगळं पायसम संपवलंय, आता काय करायचं आपण? अस्वलाला काय माहिती पायसमची चव. असा विचार करून त्यांनी दुधात पाणी मिसळून उरलेले मूठभर तांदूळ घातले. आता तो जो पदार्थ होता तो तयार झाला होता. दोघांनी विचार केला की जर ते घरातच नसले तर पदार्थ आवडो किंवा न आवडो, अस्वल त्यांचं काय करू शकणार होतं. पायसमच्या लालसेने बिचार अस्वल उपाशीच आलं होतं. येताच तो पायसम खाऊ लागला. मात्र पाण्यासारखं एकदम पातळ आणि मूठभर तांदूळ असलेलं बिना सुक्या मेवेचं पायसम त्याला आवडणार तरी कसं. पळून कुठे जाशील? सोडणार नाही मी. पायसमच्या नावाखाली इतकं कौतुक करून हे काय खायला घातलंस मला? एकदा माझ्या तावडीत सापडलास तर सोडणार नाही मी. आपलं घर. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.